तर आपण आता आहोत मिरजेमध्ये. तर इथला मिरजेतला एक स्पॉट आहे जो की एक तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. तो पण मी तुम्हाला दाखवते. ते बघा. आणखीन तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याच्याबद्दल काय आणखी तुम्हाला माहिती आहे का. जर कोणी मिरजेतून बघत असेल व्हिडिओ तर ते सांगा. तर बाय. तर आता आपण आहे मिरजेमध्ये. मिरजेमधला जो हा पॉइंट आहे का नाही तलाव, तिथं संध्याकाळचं कारंजा वगैरे होतात. आणि गणपतीच्या वेळेला पण इथं भरपूर जण गणपती विसर्जन करतात. हे एक मिरजेमधले एक चांगला असा एक स्पॉट आहे, तुम्ही बघू शकताय. तर कायच आपण चाललेलं आहे खिद्रापूरला, तिथं सांगलीमधल्या. आणि नरसोबाच्या वाडीला. पहिला आपण नरसोबाच्या वाडीला जाणार आहे, नंतर तिथून पुढे आपण खिद्रापूरला जाणार आहे. तर काय आता आपण चाललेलो आहे आणि नरसोबाच्या वाडीला. पहिला आपण नरसोबाच्या वाडीला जाणार आहोत. आपण नरसोबाच्या वाडीला जाणार आहे. मी बघितलं आता इथून जवळ एकदम. तर मला आता आपण एक फ्लावर तर ऊन थोडं कमीच आहे. पंचगंगा नदी. तर आपण आता अगदी जवळ आलेलो आहे. तर आपण आता आत आलेलो आहे. इथे एक बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या तिकडून आत गेल्यानंतर मग आपल्याला मंदिरला जायला. नरसोबाची वाडी इथं आपण चाललेलं आहे आतल्या साईडला तिकडे. आपली काल महाभारत रामायण भांडत आलेली. तर इथला पेढा फेमस आहे भारतामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. तर इथला नरसोबाच्या वाडीतला पेढा पण सगळ्यांना आवडतो. तर आणि ही वांगी वगैरे पण फेमस आहे. ते पण तुम्हाला दाखले. शेत वगैरे इकडचे जवळपास ते आम्हाला जर दिसले जाताना दिसतातच. तर वांग्याचे दिसले तर दाखवते. तर बाय. आम्ही यायचो जायचं घेता. तर आज रविवार असल्यामुळे लय गर्दी आहे इथं. इतर वेळी गर्दी नसते. राहते ना. पहिला माहिती वाटतं काय ऍडव्हान्स आहेत का असं करा गावात. तर कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी असं दोन्ही ह्याच्यावर हे दत्तांचं मंदिर आहे इकडं वरती. आता इथं खूप रांग लागलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे. हा. तर गाईज आता आपण परत चाललेलो आहे की अशी नरसोबाची आपली वाडी. तिथले वांगे आणि पेढे खूप फेमस आहेत. तिथल्या वांग्याला GI टॅग भेटलेला आहे. म्हणजे हे तिथले जे नैसर्गिक हवामान जे आहे की नाही, इथं वांग जे आहे चांगल्या प्रकारे पिकलं जातं म्हणून याला GI टॅग भेटलेला आहे.
तर आता आपण परत चाललेलो आहे. आणखीन एक मत सांगायचं म्हणजे की असं की इथं नरसोबाच्या वाडीत लग्न वगैरे पण होतात आणि लग्न वगैरे पण इथे करून दिली जातात आणि दर्शनासाठी परत मंदिराकडे नेलं जातं. तर माझी टोपी बघू शकता, मी टोपी पण घेतली नवीन आता. तर हा मी सांगत होते की इथं तेवढं असं इथे चपले वगैरे पण आहेत, मस्त मस्त सँडल्स, शूज. असे मस्त इथं भेटतात. आत कोल्हापुरी वगैरे पण आहे. तर गायज आता आपण चाललेलो आहे खिद्रापूरला.